आधी खूप डिस्टर्ब्ड आहेस. शुभ्रा बरोबर काही? हां नाही. तू बस, मी छान कॉफी घेऊन येते. नाही, नकोय मला कॉफी. मला फक्त तुझ्याशी बोलायचंय. बोल ना. सुलेखा, मला माहिती आहे मी खूप मोठा अपराधी आहे तुझा. मला आधी तुला हेच जर सगळं बोलायचं असेल तर प्लीज लेट मी टेल यू. काही गरज नाही मला हे सगळं सांगायची. माझ्यासाठी तो चॅप्टर कधीच क्लोज झालाय. अरे निखिल काय? निखिल गेला तेव्हा तुझ्या ममाने आत्महत्येचा प्रयत्न केला तेव्हा आणि आता क्षिप्रा गेली तेव्हा सुद्धा लोकांनी तुझ्याकडे बोट रोखली. लोकांनी नाही आधी, तुझ्या बहिणीने. सुलेखा, मला एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर हवंय तुझ्याकडून. बोल ना. सुलेखा, खरंच तुझा या सगळ्या गोष्टींशी काहीही संबंध नाहीये ना? आधी हाऊ डेअर यू आस्क मी चिडू दॅट? नकोस सुलेखा, प्लीज चिडू नकोस. अँड ट्राय टू अंडरस्टँड मी. सुलेखा, मी तुझ्यावर आरोप करत नाहीये. मी समोरासमोर पर्सन टू पर्सन तुझ्या नजरेला नजर भिडून एक प्रश्न विचारतोय. कारण वन्स अँड फॉर ऑल मला माझ्या मनातलं वादळ शांत करायचंय. सुलेखा, आपल्यात जे काही झालं, मी तुझ्याशी जे काही वागलो असेल, सुलेखा, आपण एकमेकांवर प्रेम केलंय. बोल ना. निदान बोलताना तरी चाचरू नकोस आधी. आपल्यात जे काही होतं ते खूप प्युअर होतं. खूप नाजूक होतं. त्याची तोडमोडही तूच केलीस ना? हो ना, मी कधी नाकारले. पण त्याची जर तुला शिक्षा द्यायची असेल तर ती फक्त मला दे ना. तुला काय म्हणायचंय आधी? की त्याची शिक्षा मी निखिलला, मम्माला, शिप्राला यांना दिली? पुन्हा एकदा तू स्वार्थी निघालास आधी. तुला माझी काळजी नाहीये,
तुला या गोष्टीची काळजी आहे की हे सगळं जर खरंच मी केलं असेल तर अल्टिमेट जबाबदारी तुझ्यावर येते. कारण माझ्या या अशा वागण्याला सर्वस्वी तूच जबाबदार आहेस. असंच ना? असेल कारण हे ओझं घेऊन आयुष्यभर चालत राहणं ही सुद्धा खूप मोठी शिक्षा आहे का? तुला काय हवंय माझ्याकडून? सुलेखा, तू फक्त माझी शपथ घेऊन एकदा सांग मला, तुझा या गोष्टींशी काहीही संबंध नाहीये. एकदा मग या जगात कोणी काहीही म्हणो, मी कोणावरही विश्वास ठेवणार नाही. प्लीज. शपथ घेऊन सांगते आधी, निखिलच्या मृत्यूशी, शिप्राच्या मृत्यूशी आणि माझ्या मम्माने जो आत्महत्येचा प्रयत्न केला त्याच्याशी माझा काही संबंध नाही. क्षणासाठी देवाने माझं आयुष्य जरी मागितलं ना तरी चालेल. फॉर्मॅलिटी म्हणून लग्न करते आधी. माझ्या मनात असू नये. सरप्राइज! सरप्राइज. अभि, तू I just dropped in to say hi to you, baby. हा इथे काय करतोय? निघतोच आहे मी. You please carry on. Anyway, thanks, Sulekha.
थँक्स फॉर आदि प्लीज. अभी, where were you? I was missing you so much. अरे मीच फोन करणार होते तुला. How was your day? त्याचा फोन आला होता. मला प्लीज एकदा भेटशील का सुलेखा असं म्हणत होता. मी नाही थांबवू शकले स्वतःला. मला कळत होतं मी चुकीचं वागते. त्याच्या आणि शुभ्राच्या मॅरिड लाईफ मध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत ते शेअर करायचे होते त्याला, म्हणून त्यांनी खूप चुकीचं वागले मला माहिती आहे. पण मी खूप खूप प्रतारणा केली तुझ्याशी अभि. मी असं नको करायला हवं होतं मला. आता तुला कळलं ना मी तुझ्याशी लग्न करायला का तयार नव्हते. तू माझ्यावर एवढं प्रेम करतोस अभि आणि मी त्या माणसासाठी अजून नाही. I don't deserve you. In fact, now I don't deserve your love, Abhi. नुसतंच मुस्काटात मारून काही होणार नाही. You better kill me. तू मारून टाक मला. खरंच मारून टाक रे. म्हणजे मी सुटेन या यातनातून. तुला फसवल्याच्या यातना. I beg of you, Abhi. I beg of you, please. Please kill me. I don't deserve it. I don't. चहा. काल रात्री सुलेखाकडे गेलो होतो. काय? मला माझ्या काही प्रश्नांची उत्तरं हवी होती. ती फक्त तीच देऊ शकत होती. कुठले प्रश्न? काल माझ्यात आणि प्रियाच्यात भांडण झालं होतं. ती मला म्हणाली होती की ते कळलंय मला. मला म्हणाली ती. माझ्यासाठी हे जाणून घेणं खूप गरजेचं होतं की सुलेखाचा या सगळ्याशी काही संबंध नाहीये. त्यासाठी तुम्ही एवढ्या रात्री तिच्या घरी गेलात? तुला हे आवडलेलं दिसत नाहीये. कुठल्या बायकोला आवडेल? तुझा माझ्यावर विश्वास नाहीये. स्वतःपेक्षा जास्त. पण सुलेखावर एवढा विश्वास नाहीये की तुम्ही तिला एखादी गोष्ट विचाराल आणि त्याचं ती खरं खरं उत्तर देईल. मी तुला काय म्हणायचंय? निखिलला आणि क्षिप्राला मी असं काहीही म्हटलेलं नाहीये. माझी शपथ घेऊन सांगितलंय तिने मला. मग मी काय बोलणार?
तुझा प्रॉब्लेम काय तो कळतच नाहीये मला. माझ्या मनातलं वादळ शांत होणं गरजेचं नव्हतं का? जाऊ दे ना आदिनाथ. ज्या गोष्टीशी सुलेखाचा संबंध आहे त्या गोष्टीबद्दल मला चर्चा करायचीच नाहीये. पण तुला तिच्याबद्दल एवढा राग असण्याचं कारण काय? हे तुम्ही विचारताय? माझ्या माईशी खोटं बोलून ती माझ्या घरी 2 दिवस राहून आली. विसरलात तुम्ही? पण त्याचं एक्सप्लेनेशन दिलंय तिने मला. हो ना, तुम्हाला एकट्याला एकांतात. शुभ्रा, हे नाव आपल्यात फक्त वाद निर्माण करणार आहे आदिनाथ. त्यामुळे माझं लग्न मोडलं. फायनली माझं लग्न मोडलं. I feel so free, you know. Just like a free bird under big free sky. माझं लग्न मोडलं. God. Sorry. नेमकं काय झालं? काल रात्री आधी आला होता घरी. मला म्हणाला डोक्यावर हात ठेव आणि शपथ घे आणि सांग तुझा या सगळ्याशी काही संबंध नाही. मी ठेवला डोक्यावर हात, घेतली खोटी शपथ. आता उद्या त्या खोट्या शपथेमुळे जर तो खरंच मेला तर काय सांगा. आणि लकीली त्याच वेळी आमचे अभिमानराव तिथे येऊन पोचले. मग काय राडा मस्त. आणि त्या राड्याचा शेवट म्हणजे माझं मोडलेलं लग्न. माझं लग्न मोड. लग्न मोडलं. अभिमाननी माझ्यावर हात उगारला त्यावेळी. And he's going to pay for that. जाऊ दे, छोड़ दिया. बच्चा समझ के माफ कर दिया. माझं लग्न मोडलं, त्या खुशीमध्ये मी माफ करून टाकलं. अभिमान सरांचा मी तुला. माझं लग्न मोडलं. तुम्हाला मी वेडी वाटत असेल, वेड लागल्यासारखं काहीतरी बडबडते. Let me tell you, I'm so happy. I'm so happy की I really can go mad, you know? I'm sorry, माझं जरा अतिच होतंय, मला कळत. मी ध्यानाला बसते. खूप छान लक्ष लागेल माझं ध्यानामध्ये. राहू दे, आज नको. सॉरी, आज नको, तू घरी जा. का? अहो मी सिन्सिअरली. काय झालंय? तुम्ही खूप डिस्टर्ब दिसताय. तुझा काहीच संबंध नाहीये त्याच्याशी. तू घरी जा. मला एकांत हवाय. तू घरी गेलीस तर बरं होईल.